मित्रांनो, आपला कोलीवाड्याचं वाल्मिकेश्वर मंदिर आहे, तिथे आपण वसुबारसचा प्रोग्राम साजरा करीत आहोत। गौशाळा हा महाप्रसाद तयार करण्यासाठी घेतलेला आहे। तुम्ही दिसतच नाही बघे, ते काय करांगू त्याला काय झालं मग, माणसंच नाही। स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा। उजव्या हातात पाणी घ्यायचं, खाली जमिनीवर सोडून द्या। गोविंदाय नमः, हस्त प्रक्षाल्य नमः, हात जोडायचे। श्रीमन महागणाधिपते महागणपती गजाननाला नमस्कार करायचा। इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, आपल्या ग्रामदेवतेला नमस्कार करायचा। वाल्मिकेश्वर देवदेवताभ्यो नमः, प्रभु रामचंद्र बजरंग बली देवताभ्यो नमो नमः। आई वडिलांना नमस्कार करायचा। मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः, गुरूंना नमस्कार करायचा। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमो नमः। उजव्या हातात पाणी घ्यायचं, एक फूल ठेवायचं हातात, संकल्प घ्या, पाणी द्या त्यांना। यजमानाने द्या, स्त्रीने फक्त हात लावायचा, सपत्नी फक्त हाताला स्पर्श करा। एक फूल ठेवा, त्या वरती टाकायचं, मोकळी आहेत बघा, सुटी फुलं आहेत। श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्म द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्व मन्वन्तरे कलत्रे कलियुगे कलिप्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपखण्डकारणे देशे गोदावर्याः शालिवाहनशके 1947 विश्वावसु नाम संपूर्ण नाव घ्यायचं, पुढे श्री आणि सौ लावायचं। श्री सौ हे पद लावायचं, अर्धवट नाव घ्यायचं नाही। दोघांनी एकत्र बोलायचं। मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्ति अर्थम अस्माकं सहकुटुंब सहपरिवार समस्त ग्रामस्थ बंधु भगिनी माता पिता बाल गोपाल सहित वसुभारस इत्यर्थे गौ धेनु पूजन करिष्ये सौंदर्यमणि। आता एक क्रिया झाली, दूध घ्यायचं, दूध कुठे दूध घ्यायचं। लक्ष्मी मनपगामे यस्यां हिरण्यं प्रभुजस्यामः हिरण्यं विद्येयं गामश्वं पुरुषानहं
अश्वपूर्वामृतमद्यं हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मुपावये श्रीमां देवी दुष्टान्नः कांसोस्मितां हिरण्यप्राकारां माग्रां ज्वलन्तीं कृतां तर्पयन्ति मा पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभसा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मेण शतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्शुनामृपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशा कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपासृजन्तो स्निग्धां चिक्लितो सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रकनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वित्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णां पूर्णजले समुद्रसरिता कुर्यात् सदा मङ्गलम् ॐ धेनुदेवी नमः मांगलिकस्नानं समर्पयामि। आता गाईच्या कपाळामध्ये शंकर, जिभेवर पार्वती, नासिकेमध्ये वरुण, नासिकेमध्ये पवन, ओठावर वरुण, डोळ्यामध्ये चंद्र सूर्य, कळलं? हृदयामध्ये विष्णू। गाईला एक प्रदक्षिणा घातली, पृथ्वी प्रदक्षिणा। गाईची शेपटी डोक्याला लावली, सर्व तीर्थांचं फळ। म्हणून एक मंत्र आहे की गावो विश्वस्य मातरं, म्हणजे त्या गाईच्या अंगात संपूर्ण विश्व ब्रह्मांड सामावलेलं आहे। गावो विश्वस्य मातरा, मातरा। सगळेच मंत्र लक्षात नाही राहणार बरं, तरी शोधावे, कळलं? आता काय करायचं, इथून सुरुवात। गाईच्या कंठामध्ये सरस्वती आहे आणि 4 वेद लपून बसलेले आहेत। गाईच्या वक्षस्थळामध्ये पृथ्वी आहे, गाईच्या 4 जांघामध्ये रुद्रदेव बसलेले आहेत, गाईच्या कळपायामध्ये खूर म्हणतो ना तिकडे गंधर्व देव बसलेले आहेत। गाईचं गोमूत्र म्हणजे 7 नद्यांचं पाणी गाईच्या पोटातून निघतं। जे दुधाचं स्थान आहे तिकडे लक्ष्मी स्वतः वास करते आणि गाईच्या काठीवर आपले पितर बसलेले आहेत। म्हणून ज्यावेळी आपण पितरांना गोदान करतो त्यावेळी आपले पितर गाईच्या पाठीवर बसून वैतरणी नदी पार करतात, असं आहे ते। आणि गाईचं जे वशिष्ठ आहे ते शिवलिंग तिकडे स्थापन केलेलं आहे। रश्मी आणि भाष्य म्हणजे सूर्य आणि सूर्याची पत्नी गाईच्या शेपटीवर बसलेली आहे। गाईची शेपटी आपण ज्यावेळी टाळूला लावतो त्यावेळी सर्व तीर्थांचं फळ मिळतं आणि एक प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा होते, कळलं? आणि आता काय करायचं, पहिलं पूजन करून घ्या। गाईला ओटी वगैरे आणलाय, माऊली ओटी आणली द्या, ओटी बांधावी। त्वं माता सर्वदेवानां त्वं च यज्ञस्य कारणं त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानने। मंत्र केवढा, ओम धेनुदेवी नमः, धेनुदेवी नमः हे बोलतानाच ती ओटी भरावी। ओम धेनुदेवी नमः, ओम आवायाभ्यां महादेवी गां त्वां त्रैलोक्यमातरं तस्या स्मरणमात्रेण सर्व पाप प्रणाशनं। त्वं देवी त्वं जगन्माता त्वमेवासि वसुंधरां। ओम गावो विश्वस्य मातरां। ती ओटी बांधावी। गाईच्या कंठामध्ये सरस्वती आणि 4 वेद आहेत, त्यामुळे कंठाला पण हात लावायचा म्हणजे वेदांना स्पर्श केल्याचं पुण्य मिळतं। गाईच्या पाठीवरून हात फिरवला की आपल्या पितरांना स्पर्श केल्याचं पुण्य मिळतं। हा कळलं कसं?
ठीक आहे नॉर्मल मंत्र आहे. मी बोलतो त्याच्या मागे किंवा माझ्या मागे तुम्ही जरी बोललात तरी चालेल. ओम शुभकामाय विद्महे शुभकामाय विद्महे कामदात्रे च धीमहि तन्नो धेनु प्रचोदयात्. आजच्या दिवशी 108 वेळा हा जप करावा असं शास्त्र सांगते. ओम शुभकामाय विद्महे कामदेवे च धीमहि तन्नो धेनु प्रचोदयात् असा तो जप आहे. गायन सानिवाणी गौ नमः ओम सर्वदेवमये देवी लोका. दोन तीन आठवडे एकत्रित चालते. गाईची आरती घेऊ. कार्यक्रमाची सांगितलं झाल्यानंतर तुम्ही महाआरती घ्या आणि पूजा झाल्या गाईला कसं भरवलेला आहे ना भरपूर भरलेला. ओम जय गौ माता मया जय धेनु माता मुकुंद विधाता मापति मुकुंद विधाता मापति सीतापति गाता. ओम जय गौरनाथा सागरमुखनरूपति कामधेनु माता नमन किए सब देव नमन करे सब देव नाथी पावन नाथा. ओम जय जय गौ माता तनुजा ऋषि वशिष्ठ की शक्ति भजे. ओम जय जय गौ माता पाप विनाशिनी मैया सुखद भंडार भरे. 33 कोटि दैवत 33 कोटि दैवत अंगन वास करे. ओम जय जय गौ माता पंच गौर्य है पावन औषध गुणकारी. रोग दोष मिटाए रोग दोष मिटाए माँ तुम उपकारी. ओम जय जय गौ माता जिस घर अंगन धेनु माँ की हो सेवा मैया माँ की हो सेवा. वैतन करते हो नर वैतन करते हो नर काले शुभ मेवा. ओम जय जय गौ माता शुभमति शुभ फलदायक है संकट काटा मैया है संकट काटा. जो जन करते सेवा जो जन करते सेवा मोक्ष सुफल पाता. ओम जय जय गौ माता आरती वंदना धेनु की जो नर है गाते मैया जो नर है गाते. कहते हैं श्री कृष्ण कहते हैं श्री कृष्ण देवानुतर जाते. ओम जय जय गौ माता ओम जय जय गौ माता मैया जय धेनु माता.
मुकुंद विधाता उमापति मुकुंद विधाता उमापति सीतापति जाता। ओम जय जय गौ माता, ओम जय जय गौ माता, ओम जय जय गौ माता। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयावहं भवं भवानी सहितं नमामि। ओम भीमदेवी नमः। कर्पूराञ्जलिं समर्पयामि। श्रीमतीभ्य सौविधेभ्य एव च सौविधेभ्य एव च नमो ब्रह्मसूताभ्यश्च नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः पवित्राभ्यो नमो नमः। ओम धेनुदेवे नमः। गौ माते की जय, धेनु माते की जय, जयतु जयतु जय हिंदू राष्ट्रम। जय श्रीराम, जय श्रीराम। आता काय करा, 5 प्रदक्षिणा मारा। शेपटी गायीच्या ओठावर वरुण देवता, नासिकांमध्ये पवन देवता आहे, गायीच्या शेपटीवर रश्मी भास्कर आहेत। आता त्या गायीला काय चिडायची? गायीच्या जगनी रुद्र देवता, गायीच्या तळपाय जे खूर असतात ज्याला तळपाय म्हणतो तिकडे सगळे गंधर्व राहतात। ओंजळीवर गोमूत्र प्याला तर 1 उपवासाचं पुण्य मिळतं, 1 ओंजळीवर गोमूत्र प्याला तर 1 उपवासाचं पुण्य। त्यामुळे रोज गोमूत्र प्राशन करा, नाही तर आम्हाला वाटतं फक्त सुक्तामध्येच ठेवा, असं काही नाही। रोज गोमूत्र प्राशन करा, 1 उपवासाचं पुण्य म्हणजे 1 एकादशी केल्याचं पुण्य पदरात पडतं। त्यामुळे कोणी आजारी असेल, कोणी वयस्कर असेल ज्याला उपवास जमत नाही त्यांनी 1 ओंजळीवर गोमूत्र सकाळी त्यावर उपाशी पोटी 1 उपवासाचं पुण्य पदरात पडतं। एवढी गाय पुण्यवान आहे। 5 प्रदक्षिणा मारायच्या। भागलीवरती 1 केला। त्या गौ मातेने आपली एवढी लेकरं एकदाच पाहिली। गौ माता सांगे एवढी लेकरं एवढी माझी एकदाच सेवेला आली आणि तिला आश्चर्य वाटलं। अर्जुनाला कोणी प्रदक्षिणा जगतापजी जे शंभूराजे विचार मंच या कोकण प्रांताचे संयोजक आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे।
रचनाताई हटकर मॅडम ज्या आपल्या गोशाळेसाठी सेवा देत असतात त्यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। रचनाताई हटकर आलं ताई, आपण लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। आपल्या गावातील धार्मिक कार्यक्रम नेहमी जे घेत असतात असे आपले वरिष्ठ जगनजी सांदन यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या मंचावर यायचं आहे। जगन भाऊ सांदन, स्वाध्याय परिवाराच्या ज्यांच्याकडे स्वाध्याय परिवाराची मुख्य जबाबदारी असे आपले महादेव भाऊ कोळी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। महादेव भाऊ या, त्यांनी मंचावर यायचं आहे। प्रेमाताई वाना, विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे। आपल्या गोशाळेसाठी नेहमी सेवा देत असलेले आपले पांडेजी यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे। पांडेजी आप जल्दी आइए। सर्व जे उभे असलेले आपले भाविक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण समोरच्या खुर्च्यांवर लवकरात लवकर विराजमान व्हायचं आहे। आपण बिलकुल उभं राहायचं नाही, आपल्याला लवकरात लवकर खुर्च्यांवर बसायचं आहे। गोशाळेत जे कोणी असतील ना त्यांनी लगेच कार्यक्रमासाठी समोरच्या खुर्च्यांवर येऊन बसायचं आहे। आज अतिशय पवित्र असा दिवस आहे। आपल्याला माहित आहे की दिवाळीचा पहिला दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा करीत असतो। दरवर्षीप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून आपण हा सण श्री वाल्मिकेश्वर मंदिर गौशाला इथे सातत्याने साजरी करत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद आपल्याला या भागातून मिळत असतो। आपल्याला म्हणजे वसुबारस, वसु म्हणजे वत्स, वासरू आणि गाय गोमाता ह्यांना धन मानून, याला सगळ्यात उत्कृष्ट धन मानून, उत्तम धन मानून गोधनाची पूजन आणि उत्सव आजच्या दिवशी साजरी केला जातो। याच गोधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरलेला होता आणि समस्त मानवता आणि पशूंची गोधनाची सुरक्षा समस्त मानवजातीच्या रक्षणासाठी, समस्त पृथ्वीच्या रक्षणासाठी केलेली होती। तसेच आजचा दिवस हा आरमार दिन म्हणूनही साजरा केला जातो, कारण आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशावरती जे भयंकर संकट होतं त्यावेळी घोषणा केली होती
की ज्यांचा आरमार त्यांचा समुद्र आणि ज्यांचा समुद्र त्यांचंच राज्य, अशा प्रकारची एक घोषणा दिली होती. त्यांनी ओळखलेलं होतं की देशावर जे संकट आहे, चारही बाजूनी देशाला जे आतून बाहेरून पोखरला जात आहे, याच्याशी लढा जर द्यायचा असेल मजबूतीने, तर आपलं आरमार असलं पाहिजे. आपलं आरमार पुरातन काळापासून आपल्या आरमाराची संस्कृती आहे, पण मधल्या काळामध्ये 1200 वर्षाच्या गुलामीनंतर कुठेतरी ते आपलं आरमार जे होतं, हे आपलं आरमार अस्तित्वात नसल्यासारखं होतं आणि ते मजबूत करायचं आणि पुन्हा पुनर्जीवित करायचं काम शिवाजी महाराजांनी ते ओळखलेलं होतं. त्यांनी की हे आपल्याला करावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला देशाला वाचवता येणार नाही. म्हणून जेव्हा देशावर डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिशचा राज्य होतं किंवा मग ते लूट करत होतं आणि दुसऱ्या बाजूने आधी त्यांनी सांगितलं की मी व्यापारासाठी बोटी बांधतो, असं थोडंसं वातावरण निर्माण करून पोर्तुगीज लोकांच्या बोट बांधण्यासाठी असलेले जे कारागीर होते त्यांना घेऊन, जे आर्किटेक्ट होते त्यांना घेऊन त्यांनी बोटी बांधून घेतल्या आणि नंतर त्यांनी आतून त्या बोटी आपल्या आरमारासाठी वापरल्या किंवा मग त्या हेतूने त्यांनी त्या बांधलेल्या होत्या. हे खूप नंतर स्पष्ट झालं. तोपर्यंत लक्षात यायच्या अगोदर त्यांनी बोटी बांधून झालेल्या होत्या आणि नंतर आपलं आरमार हे पहिल्यांदा हिंदवी आरमार पहिल्यांदा समुद्रावर दिसायला लागलं आणि नंतर बऱ्याच किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चौक्या ज्या होत्या तिथे शिवाजी महाराजांनी तळ ठोकून गडकिल्ल्यावरून नजर ठेवत आरमाराचं आपलं साम्राज्य, समुद्रावरचं साम्राज्य हे घोषित केलेलं होतं. आपल्याला या विषयावरची माहिती कमी आहे, पण आपल्याकडे केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसाचं महत्व आम्हाला समजून द्यावं आणि आपल्या संस्कृतीविषयी समस्त गावकऱ्यांना तसेच मान्यवरांना, भाविकांना जागृत करावं. जगताप मला माहिती आहे कदाचित दिवसभर एकादशीचा उपवास केलेला असेल आणि बाजूला महाप्रसादाची तयारी चालू आहे, पण माझं भाषण संपल्याशिवाय प्रसाद मिळणार पण नाही. तर ते भुकेलेलं असल्यामुळे आवाज कदाचित कमी आला असेल, पण लक्षात घ्या आपण कुणाचा जयकार करतोय. या भारत मातेचा जयकार करतोय. या मातीला माता मानण्याचं भाग्य केवळ तुम्हा हिंदूंना आहे. या जगाच्या पाठीवर या मातीला माता मानणारे फक्त तुम्ही आम्ही हिंदू आहोत. का बरं या मातीला आम्ही माता मानतो? जगाच्या पाठीवर कुठेतरी देवाचा पुत्र जन्माला आला असेल, कुठे ईश्वराचा प्रेषित जन्माला आला असेल, परंतु भगवंताने एक नाही तर अनेक वेळा ज्या भूमीमध्ये अवतार घेतला ती ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून तिला आम्ही भारत माता असं मानतो. इंग्लंड माता की जय ऐकलंय? अमेरिका माता की जय, चीन माता की जय नाही. अख्ख्या जगामध्ये फक्त आपणच असे आहोत की जे आपल्या देशाला, या मातीला माता मानतो. म्हणून आपण सगळ्यांनी अभिमानाने, गौरवाने, स्वाभिमानाने एकदा भारत मातेचा जयकार करू. बोलो भारत माता की जय, गो माता की जय, गंगा माता की जय, भारत माता की जय. प्रौढ प्रदात पुरंदर क्षत्रिय कुलावतंश गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर.
पुण्यभूमी भारत माता, महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदू राष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या तऱ्हेंना वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचासमोर आजच्या या वसुबारस तथा आरमारती या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व भाविक भक्त, कार्यकर्ते बंधुगण आणि उपस्थित मातृशक्ती, आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या या उत्सवाच्या या सणाच्या सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना मनापासून हृदयापासून शुभेच्छा देतो. आज दिवाळीचा पहिला दिवस. हा दिवस वसुबारस या नावाने ओळखला जातो. आजपासून दिवाळी सुरू होते. मग धनत्रयोदशी असेल, नरक चतुर्दशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेपर्यंत हा दीपावलीचा दिवाळीचा सण हा चालू असतो. कोणाला सांगता येईल का की हा सण कधी सुरू झाला? आम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सारे भारतीय किंवा हिंदू हा दीपावलीचा सण साजरा करतोय. या सणासोबत आमच्या काही पौराणिक, काही रामायणकालीन, काही महाभारतकालीन कथा सुद्धा जोडलेल्या आहेत. पण हा नेमका सण, हा उत्सव कधी सुरू झाला? जसं आपला स्वातंत्र्य दिन कधी सुरू झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्ही स्वातंत्र्य मिळवलं आणि तेव्हापासून हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून सुरू झाला. तसा आजचा दिवस वसुबारस म्हणून साजरा करायचा. हे कधी सुरू झालं सांगता येईल? किती वर्षांपूर्वी? 10, 100, 1000, 10,000? कुणाला सांगता येणार नाही. कारण आमची संस्कृती इतकी पुरातन आहे की ती संस्कृती कधी सुरू झाली, कोणत्या युगात सुरू झाली हे आम्हाला सांगता येत नाहीये. आज इतिहासाचे अभ्यासक आहेत, ते अनेक चर्चा करताना दिसतात. तुम्हाला गंमत सांगतो, मी कांदिवलीला माझं कार्यालय ऑफिस आहे, तिथून मी आता आलो. बोरिवलीचे माझे मित्र आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांच्याशी मागच्या 10 दिवसांपूर्वी चर्चा चालू होती. त्या चर्चेत त्यांनी मला सांगितलं की अभयजी, तुम्ही ज्या कांदिवलीमध्ये बीएमसीच्या ऑफिसमध्ये बसता, त्या कांदिवलीमध्ये आम्हाला काही साधनं सापडली आहेत. जशी आमची भांडीकुंडी असतात ना, तशी जुन्या काळातली काही भांडीकुंडी किंवा अन्य काही गोष्टी सापडल्या. आणि जेव्हा तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की ती भांडीकुंडी असतील किंवा बाकी काही साधनं असतील तेव्हाच्या माणसांची, ती 80,000 वर्षांपूर्वीची आहे. किती? 80,000. म्हणजे या मुंबईतल्या कांदिवलीमध्ये 80,000 वर्षांपूर्वी माणूस राहत होता. हे विज्ञान सांगतं, ते सिद्ध झालेलं आहे. आमचं जर पंचांग आम्ही उघडलं तर आमच्या लक्षात येतं की द्वापार 8,000 वर्ष, 70,000 वर्ष जुनी ज्यावेळेस लोकांची वस्ती, त्यांची साधनं ज्यावेळेस सापडतात, तेव्हा आपला विश्वास बसतो की जे आमच्या पंचांगामध्ये सांगितलेलं आहे, जे आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, जे आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ते सगळंच्या सगळं खरं आहे. आम्हाला ठाऊक नाही की हा धर्म कधी उदयाला आला. कारण कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीने अन्य धर्मांची स्थापना केलेली असेल, पण आमच्या धर्माची स्थापना अशी कुठल्या एका व्यक्तीने केलेली नाहीये. अनेक ऋषीमुनी, अनेक दार्शनिकांनी
आपल्या चिंतनातून, आपल्या अनुभवातून काही महत्वाचे बोल आम्हाला दिले, आम्हाला काही ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानातून हा संस्कृतीचा प्रवाह निर्माण झाला. ज्यावेळेस इतिहासाने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं की या ठिकाणी एक संपन्न अशा प्रकारचं राष्ट्र, एक सुसंस्कृत अशा प्रकारचं राष्ट्र या ठिकाणी नांदतंय. आणि तेव्हापासून हजारो वर्षांपासून आमच्या संस्कृतीचा, आमच्या धर्माचा हा प्रवाह अक्षुण्णपणे वाहत चाललेला आहे. किती हजार वर्ष कुणालाही कल्पना नाही आणि पुढची किती हजार वर्ष हा प्रवाह असाच चालत राहणार ते सुद्धा कुणी सांगू शकणार नाही. ही आमची जी संस्कृती आहे, ही संस्कृती निसर्ग पूजक आहे. निसर्गाचीच पूजा का? तर मला सांगा, आपण सगळे माणसं जे जिवंत आहोत, तुम्हा आम्हा सगळ्यांना जिवंत राहण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लागतात. त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर आम्ही जगूच शकणार नाही. कोणत्या गोष्टी आहेत अशा? काय काय लागतं? सगळ्यात पहिल्यांदा काय लागणार आहे? अन्न, पाणी. सगळ्यात पहिल्यांदा लागेल ती हवा. हवा न घेता किती वेळ तुम्ही जगू शकता? नाही जगू शकणार. तेव्हा सगळ्यात अत्यंत आवश्यक आहे ती हवा. हवेनंतर लागतं ते पाणी आणि पाण्यानंतर लागते ते अन्न. या तीन गोष्टींशिवाय आम्ही जगू शकणार नाही. हवा कशासाठी लागते? ज्यावेळेस आम्ही हवा शरीरामध्ये घेतो, ती हवा म्हणजे त्या हवेतला आम्ही ऑक्सिजन घेतो, प्राणवायू ज्याला आपण म्हणतो, तो प्राणवायू घेतो. हा जो प्राणवायू आपल्याला मिळतो तो कोणाकडून मिळतो? निसर्गातून मिळतोय. निसर्गातून म्हणजे कोणापासून? या सगळ्या आमच्या झाडांपासून आम्हाला मिळतोय, हे आमच्या वृक्षांपासून आम्हाला मिळतोय. आणि सगळ्यात जास्त प्राणवायू कुठल्या वृक्षापासून मिळतो, कुठल्या झाडापासून मिळतो, कुठल्या झुडपापासून मिळतो सांगता येईल का कोणाला? ठाऊक आहे? सगळ्यात जास्त निसर्गातून जे जे मिळेल त्या त्या सगळ्याची पूजा करायला सुरुवात केली, कारण ती शक्ती आहे. आणि ही पूजा सुद्धा कुठल्या नजरेने करायला सुरुवात केली? आईच्या नजरेने करायला सुरुवात केली. तिला आम्ही आई मानलं, तिला माता मानलं. म्हणून जी आम्हाला प्राणवायू देते ती वनस्पती तुळसी केवळ आमच्यासाठी कुठलं झाड राहिली नाही, त्या झाडाला आम्ही आमच्या घरामध्ये आणलं, तिला आमच्या दारामध्ये तुळशी वृंदावन बांधून दिलं. आणि केवळ ती तुळशी राहिली नाही, ती आमच्यासाठी तुळशी मैया झाली, आमच्या कुटुंबाचा भाग झाली. इतका भाग की लाडाने दिवाळीनंतर आम्ही तिचं तुळशी बारशीचं लग्न सुद्धा लावून देतो ना, तुळशी विवाह करतो. जसं आपल्या पोटच्या लेकीचं आपण लग्न लावून देणार, तसं त्या तुळशीचं सुद्धा आम्ही लग्न लावायला लागलो. केवळ हवा देणाऱ्या वनस्पतीवर आम्ही अशा पद्धतीनं पूजा केली नाहीये. हवेनंतर आम्हाला काय लागतं? पाणी. पाण्याशिवाय मनुष्याचं जीवन शक्य नाहीये. सगळ्या गोष्टींना आम्हाला पाणी लागतं. प्यायला पाणी लागतं, आंघोळीला पाणी लागतं, कपडे धुवायला पाणी लागतं, स्वयंपाक बनवायला पाणी लागतं. जी आमची शेती बनते, शेती पिकते, त्याला पण पाणी लागतं. आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचा जो व्यवसाय आहे मासे पकडण्याचा, तो सुद्धा समुद्रातल्या पाण्यात राहणाऱ्या माशांनाच आम्ही पकडतो. म्हणजे पाणी याला दुसरं नाव जे दिलेलं आहे ते नाव म्हणजे जीवन. जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवन याची कल्पना करता येणार नाही. या पाणी जे आम्हाला पुरवलं जातं ते कोण पुरवतं? हे पाणी आमच्यापर्यंत कोण घेऊन येतं? तर वेगवेगळ्या नद्या घेऊन येतात. हे जे काही जल आहे, हे जे काही पाणी आहे, ते पाणी घेऊन येणाऱ्या या आमच्या सगळ्या नद्या आहेत. भरतो. यावेळेस महाकुंभ होता. आपल्यापैकी पण काही जण महाकुंभला दर्शनाला गेले असतील, तिथे नदीमध्ये स्नानाला गेले असतील. तर ती आमची गंगा मैया आहे, ती आमची जमुना मैया आहे. आम्ही तिच्याकडे पण मातेच्या नजरेने पाहतो. हवा झाली, पाणी झालं, आता राहिलं अन्न. त्यापासून
वाचूया आणि आमची एक तरी माय ती लवचिराला बळी पडण्यापासून वाचूया. एक तरी गाय आणि एक तरी माय आपल्या आयुष्यात वाचवण्याचा संकल्प आपण केला तर आज खऱ्या अर्थाने हा सण साजरा केल्यासारखं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. जाता जाता एवढंच म्हणेन, चलो इस ध्येय को पूरा करने जी जान से जुट जाए हम, जब तक न आ जाती मंजिल तब तक ना हम लेंगे दम, काल भी पल भर रुक जाए और देखता रहे जिसे वह पराक्रम हमारा होगा, विश्व की इस डूबती नैया को भारत माँ का सहारा होगा, भारत माँ का सहारा होगा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्रयत्न करतात आपण आता जागा व्हायचा, आता आपण बिलकुल गाफील राहायचं नाही. आणि काही झालं कितीही तोडण्याचा प्रयत्न, कारण आक्रांता जे येतात हे संख्येने कमी असतात, त्यांचं एकच धोरण असते डिवाइड अँड रूल. आपल्याला आपलं विभाजन करायचं, जात पात धर्म ह्याच्यामध्ये आपल्याला ते तोडत असतात आणि आपल्याला तोडून ते भारताचे लचके तोडत असतात, हे आपण विसरू नये. तर आपल्याला कितीही कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तरी पण आपण वेगळे होऊ नये. आपण एक मताने, एक ध्येयाने, एक विचाराने आपल्या राष्ट्र निर्माणाचं आणि भारताला पुन्हा विश्वगुरु आणि अखंड भारताचं स्वप्न घेऊन आपण ते साकार करण्यासाठी आपला खारीचा वाटा देण्याचा संकल्प करून आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करायची आहे. आता उशीर खूप जास्त झालाय, बोलण्यासारखं भरपूर आपले मान्यवर भरपूर आहेत, पण आता उशीर जास्त झाला. आपल्याला सगळ्यांना लगेच स्तोत्र घ्यायचं. आपले भाऊ आहेत तिकडे, आपले महादेव भाऊ कोळी जे स्वाध्याय परिवाराचे आपले मुख्य आहेत, आपल्या गावामध्ये त्यांनी संस्कृती टिकून ठेवलेली आहे. त्यांच्या मार्फत कृष्णाष्टकामाचं पारायण होईल आणि महाआरती होईल. त्याच्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे, कोणी जायचं नाही महाप्रसाद घेतल्याशिवाय. आणि आपण इथे आता आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. भारत माता की, भारत माता की. मी फक्त 2 मिनिटे, कोणी उचलायचं नाही. एक गोष्ट राहून गेली आपल्यामध्ये. आपल्या भाजप पक्षाचे सन्माननीय सरचिटणीस संतोषजी काकड जे आहेत, आणि आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्याने एक एक करून सोडवण्याचा ध्यास हा मोदी सरकारने घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक पाऊल अजून टाकत आहोत आपण. आणि आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला एक भेट पण अचानकपणे योगायोग आलेला आहे, ते त्याची घोषणा आपल्याला आपले सरचिटणीस संतोषजी काकडजी करतील. सर्वांना शुभेच्छा. तर अभय जगताप, आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. तसंच शिवाजी महाराजांना वंदन करून आजचा हा शुभ दिवस वसुबारस, तसंच उद्याचा एक दिवस तुम्हा वासुबंधनसाठी एक शुभ दिवस आहे. तो असा की आत्ताच आपल्या संघर्ष कन्या आमदारताई स्नेहाताई दुबे पंडित यांचा मला फोन आला. पाचूबंधन प्रांत ऑफिस ते पाचूबंधन स्मशानभूमी ह्या रस्त्याचं उद्या भूमिपूजन होणार आहे. तर आपण ताईंचं आपण जोरात टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपल्याला माहिती आहे, आपल्याला रस्ते प्रांत ऑफिस जवळून तहसील ऑफिस मधून जेव्हा आपल्या मालाच्या गाड्या येतात, मासळीच्या गाड्या येतात, आपल्याला वर्षानुवर्षे कित्येक वर्ष झाली हा प्रॉब्लेम, ही समस्या सुटत नव्हती. कारण तिथे बरेच टेक्निकल गोष्टी होते. ते महानगरपालिका सांगतो, पीडब्ल्यूडीचे हातात, पीडब्ल्यूडी सांगते आमच्या हातात नाही. परत ते बऱ्याच गोष्टी होत्या टेक्निकल, पण त्या सगळ्या टेक्निकल किंवा मग कोणत्याही समस्या होत्या त्याच्यावर मात करून आता उद्या आपल्याला त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आपल्या आमदारताईंनी निरोप इकडे पाठवलेला आहे. ह्याचा पाठपुरावा आवी सावंत यांनी भरपूर आज 1 वर्ष झालं करत होता, तर त्याच्या कामाला यश आलेलं आहे. तर आपण त्याचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करतो. आणि हेच रस्ते नाही, याच्या पुढे ताईंच्या माध्यमातून बरेचसे रस्ते होणार आहेत. तर सगळ्यांनी काही काळजी करायचं, कारण हळूहळू सगळे रस्ते होतील. जिकडे पॅचअपचं काम आहे तिकडे रस्ते नवीन आहेत, ते सगळे होणार आहेत त्या आमदारताईंच्या माध्यमातून. धन्यवाद. तुम्हाला परत दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला भूमिपूजन सोहळ्यासाठी सकाळी 11 वाजता, बरोबर 11 वाजता प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, आपल्या कोर्टाच्या बाजूचं जे आहे जिकडे मोठे खड्डे पडले तिकडे आपल्याला सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र येण्याची मी विनंती करतो. आपण विसरू नये, उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला तिकडे यायचं आहे आणि उल्हासाने तिकडे आपल्याला भूमिपूजन सोहळ्यात सामील व्हायचं आहे. भारत माता की,
जय भवानी, जय भवानी. मी आता जास्त वेळ घेत नाही. आपल्याला लगेच आपल्याला कृष्णाष्टमीसाठी इकडे गोशाळेसमोर उभं राहायचंय आणि आपल्याला आरती घेऊन लगेच महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. जपत्यभित्रयः पुमान् भवेत् सनन्दनन्दनम्
त्रिभुवन सुख पाता मैया जय जय गौ माता सुख समृद्धि प्रदायनी गौ की कृपा मिले मैया गौ की कृपा मिले जो करे गौ की सेवा जो करे गौ की सेवा फल में विपत्ति टले मैया जय जय गौ माता आयु ओज विकासिन जन जन की माई मैया जन जन की माई शत्रु मित्र सुत जाने शत्रु मित्र सुत जाने सबकी सुखदाई मैया जय जय गौ माता सूर सौभाग्य विधायी अमृति दुग्ध दियो मैया अमृति दुग्ध दियो अखिल विश्व नर नारी अखिल विश्व नर नारी शिव अभिषेक कियो मैया जय जय गौ माता ममतामयी मन भाविन तुम ही जगमाता मैया तुम ही जगमाता जग की पालनहारी जग की पालनहारी कामधेनु माता मैया जय जय गौ माता संकट रोग विनाशिनी सुर महिमा गाई मैया सुर महिमा गाई गौशाला की सेवा गौशाला की सेवा संतन मन भाई मैया जय जय गौ माता गौ मागी रक्षाहित हरि अवतार लियो मैया हरि अवतार लियो गौपालक गौपाला गौपालक गौपाला शुभ संदेश दियो मैया जय जय गौ माता श्री गौ माता की आरती जो कोई सुध गावे मैया जो कोई सुध गावे पद्म कहत वे धरणी पद्म कहत वे धरणी भव से तर जावे मैया जय जय गौ माता ओम जय जय गौ माता मैया जय जय गौ माता जो कोई तुमको ध्याता जो कोई तुमको ध्याता त्रिभुवन सुख पाता मैया जय जय गौ माता जय जय गौ माता भारत माता की जय भारत माता की जय एका साईडनी पुरुषांनी लाईन मध्ये राहायचंय एका साईडनी महिलांनी राहायचंय एका साईडनी पुरुषांनी
विसर्जन